हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही। तर प्रत्येक लेडीजसाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर जेव्हा आपण ड्रायक्लिंगसाठी साड्या मार्केटमध्ये देतो ना, तर खूप सारे पैसे मोजावे लागतात, तिथे खूप सारे पैसे द्यावे लागतात। तर बऱ्याचशा सिल्कच्या साड्या आपण घरी वॉश करू शकत नाही, बऱ्याचशा महागड्या साड्या असतात ना त्यामुळे रंग जाण्याची भीती असते। तर घरगुती कशी ड्रायक्लिंग करायची ती आपण पाहणार आहोत, म्हणजे अगदी झिरो बजेटमध्ये घरात जे सामग्री आहे त्यापासून। चला तर मग लेट न करता सुरुवात करूया। तर ही आहे माझी सिल्कची साडी, खूप वर्षापूर्वीची आहे, खूप वेळा घातली आहे। तर बाहेर मी एकदा सुद्धा हिला ड्रायक्लिंगसाठी नाही दिली आहे, घरीच 2-3दा ड्रायक्लिंग केलेली आहे, तरीसुद्धा त्याची शाईन जशीच तशी आहे, बघू शकता। तर एका भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलंय, फारसं कडक पण नाही घ्यायचं, आणि त्यामध्ये 1 चमचाभर मी मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे। हे व्हिनेगर तेच आहे जे आपण चायनीजसाठी वापरतो। आणि त्यानंतर हा शॅम्पू आहे, तर यामध्ये कंडिशनर आणि शॅम्पू दोन्ही पण आहे। तुमच्याकडे असं दोन्ही शॅम्पू आणि कंडिशनरचं काम करणारा शॅम्पू नसेल तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा एखादा शॅम्पू आणि कंडिशनरचा पाऊच घालू शकता। पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं, आणि कुठल्याही प्रकारचा एखादा कॉटनचा कापड किंवा नेपकिन रुमाल असेल तर तो व्यवस्थित असं छान बुडवून घ्यायचा आणि पिळून घ्यायचं। नॉर्मल असं ओलं ठेवायचं, बाकी सगळं पाणी काढून घ्यायचं, आणि अगोदर मधला भाग हा व्यवस्थित पुसून घ्यायचा। 2 रंगाची साडी असली तर काय होतं, काठाचा रंग साडीला लागतो आणि साडीचा रंग काठाला लागतो। तर इथं बघू शकता तुम्ही खूप हार्ड असे डाग होते। तर अगोदर डाग पुसून घेतले तर काय होतं, बाकीच्या साडीकडे हा डाग पसरत नाही, आणि काठ जास्त मळालेले असल्यामुळे आपण नंतर पुसून घेणार आहोत। तर स्मूथली सगळा भाग पुसून घ्यायचा, जिथं जिथं डाग आहे तिथं तिथं जास्त रब करायचं, काहीही होत नाही। सिल्कची साडी असेल तर काही होत नाही जास्त रब केल्याने, कारण कॉटनचा कापड असतो हा। पुन्हा एकदा छान असं धुवून घ्यायचं, पुन्हा साडीचा भाग बदलायचा, आणि सगळी साडी अशाच पद्धतीने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची। तर मैत्रिणींनो, फक्त प्युअर सिल्कची साडी या पद्धतीने ड्रायक्लिंग नाही, तर प्रत्येक प्रकारची साडी आपण या पद्धतीने ड्रायक्लिंग करू शकतो। बाहेर देण्यापेक्षा आपण घरच्या घरी या पद्धतीनं नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान शाईन आणि खूप छान होते। तर आपण या पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे रंग पण जात नाही, आणि जेव्हा आपण काठ पुसून घेतो तर त्यासाठी वेगळं पाणी वापरायचं, रुमाल व्यवस्थित धुवून घ्यायचा, कारण अगोदर मधला भाग जेव्हा आपण पुसत असतो तर त्याचं पाणी खूप गढूळ झालेलं असतं, त्यामुळे पाणी चेंज करायचं आणि आहे ते इन्ग्रेडियंट पुन्हा घालायचे त्यामध्ये, आणि छान अशी वॉश करून घ्यायची। बघू शकता किती गढूळ पाणी झालेलं आहे। तर फॉल जास्त मळालेला असतो खालच्या साईडने असल्यामुळे, तर फॉल ही छान असा व्यवस्थित पुसून घ्यायचा, आणि सुकण्यासाठी सावलीत वाळत ठेवायची साडी। उन्हात कधीच कुठली नवी साडी किंवा कुठलेही कपडे असले तर ते वाळत ठेवायचे नाही। तर 15-20 मिनिटात साडी व्यवस्थित अशी वाळलेली आहे, तर लगेचच मी काढून घेतली आणि इस्त्रीसाठी घेतलेली आहे। तर आपण जे पाण्यामध्ये व्हिनेगर घातलं होतं ना, त्यामुळे काय होतं, साडीची शाईन खुलून येते आणि साडी एक अशी चमक मारते ना, खूप छान दिसते। तर मी सिल्क मोडवर इस्त्री गरम करून घेतलेली आहे, कारण सिल्कच्या साड्याला ना जास्त इस्त्री गरम करून चालत नाही, तर साडी लगेचच चिकटते, त्यामुळे सिल्क मोडवर सेट करून घेतली आणि त्यानंतर साडी प्रेसला घेतलेली आहे। त्या पद्धतीने अगोदर मधला भाग इस्त्री करून घ्यायचा आणि नंतर काठ इस्त्री करायचे। तर मैत्रिणींनो, खूप सारे पैसे वाचत असतील आणि ने-आण करण्याची जर झंझट वाचत असेल ना, तर महिन्यातून 2-3 तास काही हरकत नाही आपल्याला वेळ द्यायला साड्या अशा पद्धतीने घरीच ड्रायक्लिंग करायला। तर फक्त 20 मिनिटामध्ये ड्रायक्लिंग झालेली आहे ही साडी। या पद्धतीनेच मी 2-3 साड्या ड्रायक्लिंग करून घेतलेल्या आहे, आणि ड्रेससुद्धा याच पद्धतीने तुम्ही ड्रायक्लिंग घरच्या घरी करू शकता। तर थोडासा जरी व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओ बरोबर आणि अशा छानशा हेल्पफुल व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या। रामकृष्ण हरी।